नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले बदलापूर या चॅनेलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मी महेश सावंत, संस्थापक संचालक ध्रुव अकॅडमी डायरेक्टिंग सक्सेस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बदलापूर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। या सिरीजच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षा जसं UPSC, MPSC, बँकिंग, रेल्वे या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध शंकांना, प्रश्नांना आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय। खरं तर हे करिअर कोर्सेस, या कोर्सेससाठी तयारी करणारी हजारो मुलं योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा काही चुकीच्या संकल्पनांमुळे अपेक्षित यश मिळवण्यापासून दूर राहतात आणि त्यामुळे कुठेतरी नर्वसनेस येतो, करिअरची वाट चुकल्यासारखे वाटते आणि त्यामुळेच त्यांच्या प्रश्नांना नेमकं उत्तर, योग्य उत्तर या माध्यमातून आम्ही द्यायचा प्रयत्न करणार आहोत। मागच्या काही आठवड्यामध्ये आम्ही जे प्रश्न, ज्या शंका लोकांनी विचारल्या होत्या त्यांचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला आणि या शंकांमध्ये एक प्रश्न पुन्हा पुन्हा येत होता, तो म्हणजे जर UPSC सारखी परीक्षा, जी खूप मोठी आणि महत्त्वाची परीक्षा मानली जाते, ज्या परीक्षेमधून IAS, IPS, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस या वेगवेगळ्या सर्व्हिसेस मधील उच्च अधिकारी निवडले जातात, ते अधिकारी जर बनायचं असेल तर त्या परीक्षेची सुरुवात नेमकं कशी करावी, कधी करावी? IAS, IPS होणं हे खरं तर भारतातील लाखो तरुण तरुणींचं स्वप्न आहे, कारण एक जबरदस्त करिअर अपॉर्च्युनिटी, खूप चांगली सॅलरी, पैसा, प्रसिद्धी, मान सन्मान हे सगळंच ज्या करिअरच्या माध्यमातून आपल्याला मिळतं ते म्हणजे IAS, IPS परीक्षा। याशिवाय देशसेवा, समाजसेवा करायची संधी आणि त्यामुळेच या प्रेस्टिजियस करिअरमध्ये आपण जावं असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांना असं वाटत असतं की आमच्या मुलांनी भविष्यात IAS, IPS बनावं, ज्यामुळे आम्हाला एक आमच्या मुलांनी आयुष्यात काहीतरी जबरदस्त यश मिळवलं याचं एक समाधान मिळेल। आणि मुलांना योग्य करिअरची दिशा देण्यासाठी खरं तर लहानपणापासूनच या मुलांचे पालक धडपडत असतात। मग त्यांना एक प्रश्न पडतो की UPSC साठी जर तयारी करायची असेल तर ती नेमकं शालेय वर्षापासून करायची तर कशा पद्धतीने करायची? खरं तर या विषयावर दोन मतप्रवाह आपल्याला असलेले दिसतात। एक मतप्रवाह आहे तो असं म्हणतो की लहानपणापासूनच मुलांच्या डोक्यावर एवढं ओझं ठेवू नका की ज्यामुळे त्यांना त्यांचं लहानपण एन्जॉय करायला मिळणार नाही। म्हणजे UPSC सारख्या परीक्षेची तयारी शालेय वर्षापासून करायची गरजच काय, असा एक विचार प्रवाह आहे। आणि दुसरा विचार प्रवाह असं म्हणतो की लहान मुलं ही मातीचा गोळा असतात, त्यांना जसं वळण द्यावं तसे ते घडणार आहेत। मी खरं तर दुसऱ्या विचाराचा समर्थक आहे, कारण लहानपणीच जर या मुलांना आपण बर्डन न देता सुद्धा योग्य पद्धतीचं वळण देऊ शकतो। म्हणजे आपण म्हटलं की लहानपणी एवढं ओझं कशाला, पण ओझं न देता त्यांना गोष्टीरूप किंवा त्यांना आवडेल अशा पद्धतीने जर त्यांना जनरल नॉलेज शिकवलं, त्यांना इंट्रोड्यूस केलं तर आपोआपच त्याची आवड निर्माण होऊ शकते। त्यामुळे खरं तर त्यांचा IQ वाढणार आहे। जर त्यांना भारतातील, देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय ज्या काही समस्या जगभरात चालल्या आहेत, कारण 5वीच्या पुढची मुलं खरं तर विचारक्षम असतात, त्यांना सांगितलेले वेगवेगळे विषय समजू शकतात, फक्त खूप व्यवस्थित पद्धतीने आणि त्यांना आवडेल अशा पद्धतीने ते समजावणं गरजेचं असतं। आणि खरं तर लहानपणापासून आपण ह्या पद्धतीची मांडणी त्यांच्या समोर ठेवली की आपला देश, आपला समाज कसा घडलाय, हिस्ट्री काय आहे, जॉग्राफी काय आहे, आपली राज्यघटना कशी आहे, आपल्या देशातील समस्या कोणत्या आहेत, सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधल्या सध्याच्या अचीवमेंट काय आहेत, आपण कुठे आहोत, या गोष्टींची मांडणी जर त्यांच्या समोर योग्य पद्धतीने केली तर आपोआपच त्यांची क्युरिओसिटी वाढते, त्यांचा इंटरेस्ट वाढतो आणि हाच खरं तर पुढे जाऊन UPSC, MPSC सारख्या कोर्सेसचा एक भक्कम पाया आहे। आणि त्यामुळे शालेय स्तरापासून आपण जर या परीक्षांची तयारी मुलांना योग्य पद्धतीने करून घेतली तर भविष्यात या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणं अधिक सहज, सोपं होईल। आणि जर खरं तर
जनरल नॉलेज या मुलांचं खूप स्ट्रॉंग झालं किंवा मॅथ्स रिझनिंग सारखे विषय खूप स्ट्रॉंग झाले, तर त्यामुळे एक इंटेलिजंट क्वेश्चन तयार होतो आणि एक विचार क्षमता वाढते आणि त्याचा फायदा 12वी नंतर ज्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम असतात, लॉ एंट्रन्स एक्झाम आहे किंवा इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम आहे, मेडिकलची एंट्रन्स एक्झाम आहे, या सगळ्या एंट्रन्स एक्झामला सुद्धा खरं तर या परीक्षांचा भविष्यात फायदा होऊ शकतो. आणि त्या दृष्टीने विचार करून खरं तर ध्रुव अकॅडमीमध्ये सुद्धा आम्ही यंग IAS नावाचा कोर्स चालू केलेला आहे आणि या यंग IAS मध्ये एकूण UPSC MPSCचा सिलेबस आम्ही खरं तर आता UPSC MPSC एकत्र म्हणतो, याचं कारण आता 2025 पासून MPSCचा सिलेबस एक्झॅक्टली UPSC सारखा बनवलेला आहे. म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू एक्झॅक्टली सेम आहेत. अगोदर खरं तर MPSCची मुख्य परीक्षा MCQ टाईप असायची, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असायची, पण आता 2025 पासून MPSCची मुख्य परीक्षा सुद्धा UPSC प्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही परीक्षांचा अप्रोच आणि अभ्यासक्रम सारखाच असणार आहे. त्यामुळे एकत्र याचा विचार करणं आवश्यक आहे. शालेय स्तरापासून आपण जर मुलांना अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं तर त्यांना ह्या परीक्षा भविष्यात यश मिळवणं अधिक सोपं होईल. यंग IAS सारखा कोर्स यासाठी आम्ही चालू केलेला आहे. याशिवाय शालेय स्तरावर विविध स्पर्धा परीक्षा होत असतात. त्यामध्ये सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम आहे किंवा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल एक्झाम आहे, स्कॉलरशिप एक्झाम आहे, नवोदय स्कूल एंट्रन्स एक्झाम आहे किंवा ऑलिम्पियाडच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात. ह्या परीक्षांना जर शालेय स्तरावर मुलांना या परीक्षांसाठी अपियर व्हायची संधी मिळाली आणि त्यांची योग्य तयारी करून घेतली. आपले बदलापूर, तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज. जाहिरातींसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क करा. 87 66 96 74 01. 1 लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली, सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर.